दाता तो दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ. एकादशीचं व्रत का करावं, त्याचं महत्त्व काय आहे, एकादशी व्रत केल्याने काय होतं आणि एकादशी व्रत कोणी करावं, केव्हा करावं, एकादशी व्रताचं रहस्य काय आहे हे आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस अगदी आनंदात सुखात जावो. स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. स्वामींचा आशीर्वाद या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, अतिशय सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजेच एकादशीचं व्रत. पौष महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आपण पुत्रदा एकादशी म्हणत असतो आणि ह्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2025मध्ये जी एकादशी येते तर ती एकादशी पुत्रदा एकादशी आहे आणि पुत्रदा एकादशीचा उपवास आपण हा 30 डिसेंबर रोजी करायचा आहे की 31 डिसेंबर रोजी करायचं आहे, त्याचं पारणं कोणत्या दिवशी करायचं आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहा, एकादशी कोणी करावी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकादशीचं व्रत, उपवास, सेवा, नामजप करू शकतो. त्याचबरोबर पुत्रदा एकादशीचंही विशेष असं महत्त्व आहे. ज्यांना कुणाला संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील, अडथळे येत असतील किंवा काहीही कारणं असतील तरी देखील तुम्ही संतानप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचा व्रत करू शकतात. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर ह्या उपवासाला म्हणजेच एकादशी व्रताला सुरुवात करायची आहे. ज्यांना कुणाला मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांनी देखील पुत्रदा एकादशीचा उपवास करायचा आहे. त्या दिवशी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, त्यांची सदैव प्रगती व्हावी यासाठी, त्याचबरोबर भगवंताच्या चरणी त्यांनी सदैव जोडलेलं असावं, भगवंताची सेवा भक्ती करत राहावं आणि आपले जे काही भविष्य, उज्ज्वल भविष्य होण्यासाठी त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि सदैव चांगल्या मार्गाचा अवलंब करावा. यासाठी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करून आपण पुत्रदा एकादशीच्या उपवासाला सुरुवात करू शकतो. आणि जर तुम्ही यापूर्वीही एकादशीचं व्रत, उपवास करत असतील तर अतिउत्तम. कारण एकादशी, कोणत्या एकादशीपासून आपण सुरुवात करावी तर लक्षात घ्या, ज्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशीचं व्रत, उपवास, सेवा करायची इच्छा होत असेल त्या एकादशीपासून आपण एकादशी व्रताला आरंभ करू शकतात. सर्वात महत्त्वाचं की सर्व व्रतांचं पुण्यफळ आपल्याला फक्त एकादशी व्रत केल्याने मिळत असतं. म्हणूनच तुम्ही इतरही उपवास, व्रत, वैकल्य करत असतील तरीही हरकत नाही, पण प्रत्येकाने एकादशीचा उपवास हा करायलाच हवा. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, शुक्ल पक्षातील एकादशी आणि कृष्ण पक्षातील एकादशी. तर दोघंही एकादशींचं आपण व्रत, उपवास, सेवा आणि नामजप करायलाच हवं. पुत्रदा एकादशीचा उपवास आपण 30 डिसेंबरला करायचा आहे की 31 डिसेंबरला करायचा आहे. तर पहा की एकादशी तिथी जी आहे तर 30 डिसेंबर 2025ला मंगळवारी सकाळी 7:50 एकादशी तिथी सुरू होते आणि ती 31 डिसेंबर 2025ला पहाटे 5 वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होते. म्हणूनच आपण एकादशीचा उपवास हा 31 डिसेंबर 2025 याच दिवशी आपल्याला एकादशीचा उपवास करायचा आहे. ह्यावेळेस जरी 30 डिसेंबरला एकादशी तिथी 7:50 सुरू होते, पूर्ण दिवसभर एकादशी राहणार आहे, तरीसुद्धा आपल्याला एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशीचं पालन आपल्याला म्हणजेच त्या दिवशी आपल्याला 31 डिसेंबर 2025 बुधवार याच दिवशी आपल्याला एकादशीचा व्रत, उपवास आणि सेवा करायची आहे. तर त्याचं पारणं आपल्याला कोणत्या दिवशी करायचं, उपवास करायचा आहे 31 डिसेंबर 2025 या दिवशी आणि 1 जानेवारी 2026ला गुरुवारी आपल्याला पारणं करायचं आहे. तर पारणाचा वेळ काय आहे तेही तेवढंच महत्त्वाचं असतं. वैष्णव परंपरेनुसार आपण 31 डिसेंबर 2025 या दिवशी आपण उपवास करणार आहोत आणि त्याचं पारणं असणार आहे 1 जानेवारी 2026 गुरुवार
सकाळी 7:25 तर 10:48 आपण या दरम्यान आपण केव्हाही पारणं करू शकतो. म्हणजे 7:25 पासून तर 10:48च्या दरम्यान आपण एकादशी व्रताचं पारणं करायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगते की आपल्याला उपवास हा 31 डिसेंबर या दिवशीच उपवास करायचा आहे आणि पारणं आपण 1 जानेवारी या दिवशी करणार आहोत. त्याची वेळ देखील सांगितलेली आहे. तर अशी ही माहिती होती. इतरांपर्यंत जरूर शेअर करा, कारण प्रत्येकाला जेव्हा असं 2-3 तिथी एकत्र असतात तेव्हा फार आपल्याला गोंधळ होत असतो की आपण एकादशी नेमकी कोणत्या दिवशी करायची आहे. पण वैष्णव परंपरेनुसार आपल्याला एकादशी ही 31 डिसेंबर याच दिवशी करायची आहे. म्हणून ही माहिती जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोचवा. हरे कृष्ण.